तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बरेचदा आपल्याकडे ड्रेस किंवा ब्लाउज कटिंग करत असताना छोटे किंवा मोठे तुकडे शिल्लक असतात, पण आपण बरेचदा काय करतो की त्याचा काहीही वापर न करता डायरेक्ट फेकून देतो। पण त्या छोट्या तुकड्यांपासून देखील आपण काहीतरी नवीन बनवू शकतो। त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला अशाच ब्लाउज कटिंग केल्यानंतर शिल्लक असलेल्या छोट्या तुकड्यापासून एक सुंदर आणि अगदी 5 मिनिटात तयार होणारं छोटंसं मिनी पाउच बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण पाउच बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 6 बाय 10 चे 2 पीस घेतलेले आहेत। अस्तर आणि लाइनिंग साठी मी सेम घेतलेला आहे, तुम्ही लाइनिंग साठी दुसराही वापरू शकतात। आणि मी इथं फोम घेतलेला आहे, ते सुद्धा मी 6 बाय 10 मध्ये कट करून घेतलेलं आहे। आणि इथे मी एक झिप घेतलेली आहे, ती सुद्धा मी जुन्या ड्रेसची झिप काढलेली आहे। म्हणजे आपण आज जुन्यापासून आणि शिल्लक असलेल्या काहीतरी गोष्टींपासून नवीन गोष्ट तयार करणार आहोत। सगळ्यात आधी मी हे लाइनिंग साठीचं पार्ट हे त्याची सरळ बाजू खालच्या बाजूने ठेवली आणि उलट बाजू ही वरच्या बाजूने ठेवली। त्यावर मी आता हे फोम ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मी हे वरचं मेन कापड ठेवून चारही बाजूंनी शिलाई टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी इथं चारही बाजूंनी आणि इथे सेंटरला देखील अशा लाईन करून घेतलेल्या आहेत, शिलाई टाकून घेतलेली आहे मी। आता हा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊया। आता आपल्याला ही झिप इथे दोघही बाजूने जोडून घ्यायची आहे आणि दाब शिलाई त्यावर देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली झिप लावून आणि त्यावर दाब शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण यामध्ये रनर टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली झिप लावून झालेली आहे आणि रनरही आपण त्यात घालून घेतलेला आहे। ही एक्स्ट्राची झिप आपल्याला अजून कट करायची नाही, ती नंतर आपण कट करणार आहोत। आता हा पार्ट आपल्याला उलट करून घ्यायचा आहे। त्याआधी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून सेंटरमध्ये दोघही साइडने चॉकने मार्क करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी इथे हा कापड उलट करून दोघही साइडला इथे मार्क करून घेतलेला आहे सेंटरला। आता तशाच प्रकारे या इथे सेंटरला देखील आपल्याला दोघं साइडने मार्क करून घ्यायचा आहे। आपला दोघही साइडला सेंटरला मार्क करून झालेला आहे। आता आपल्याला हे अशा प्रकारे आपण हा जो सेंटर काढलेला आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे झिपचा सेंटर आणि हे मार्क केलेलं आपलं बरोबर यायला पाहिजे। तुम्ही बघू शकतात आपण हे जे सेंटरला मार्क केलेलं होतं ते दोघही साइडला बरोबर झिपच्या सेंटरला येते। आता आपल्याला इथे जे फोल्ड केलेलं आहे ते अशा प्रकारे आतमध्ये बरोबर ह्याच सेंटरला आणायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला। अशाच प्रकारे मी इथे चारही बाजूंनी फोल्ड करून घेणार आहे आणि त्याआधी आपल्याला इथे फोल्ड केल्यानंतर एक अशा प्रकारची पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला कापड हलणार नाही। आता मी सर्व बाजूंनी असंच फोल्ड करून घेते। अशा प्रकारे आपलं हे कापड चारही बाजूंनी फोल्ड करून झालेलं आहे आणि इथे मी पिना देखील लावून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला इथे आणि ह्या बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि नंतर एक्स्ट्राची झिप कट करून घ्यायची आहे। आपली दोघही साइडला शिलाई टाकून झालेली आहे आणि मी पिना काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला इथे दोघं साइडला अशा प्रकारे पायपिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपले इथले जे धागे असतात ते निघणार नाहीत। आता मी दोघही साइडला पायपिन लावून घेणार आहे। दोघही साइडला पायपिन लावून तयार आहे आपली। आता आपण याला सरळ करून घेऊया। त्यासाठी अशा प्रकारे ही झिप आपण आधी उघडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात मी हे पाउच सरळ करून घेतलेले आहे। किती छान असं आहे आपलं हे पाउच दिसतंय। तुम्ही यात कुठलंही छोटं सामान, म्हणजे तुम्ही कानातले किंवा तुमच्या पिना वगैरे असं काहीही ठेवू शकतात। खूप छान असं आहे आणि अगदी पटकन आणि छोट्याशा कापडात तयार होणार आहे। तुम्हीही नक्की करून बघा, लहान मुलांना तर हे फारच आवडेल। किती छान असं दिसतंय आपलं पाउच। चला तर मग अशाच प्रकारच्या नवनवीन
व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे माझे यापुढील जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.